मस्करने षटकार लावला तसाच प्रकारे त्याच्यावरती जखमेवरती मीठ चोलावं तसाच एक बहुतांश किंबहुना षटकार पहिल्याच चेंडूवरती राज यांनी देखील लावला. मॅन द मॅचचा किताब विनंती असेल निवृत्ती दादा केंद्रे यांच्या शुभास्ते आपण सुपूर्द करायचं आहे. राज शिंदे यांना एक आकर्षक टी शर्ट जी आपण पाहतोय, जी आपण परिधान करणार आहोत, ती प्रशांतजी भोसले पुरस्कृत यांच्या माध्यमातून जी जर्सी आपल्यास दिली जाते. बक्षीस पण आपण निवृत्ती दादा केंद्रे यांच्या शुभास्ते आपण राज यांना देणार आहोत. तसेच अजयजी कलवटकर साहेब असतील यांच्या आपण तुम्हाला गुगल पे पैसे देखील केले गेलेत. चला जास्तीचा वेळ देखील खर्च करू नका. यानंतर अजून किंबहुना अजून बहुतांश सामने देखील अजून आपल्याला पार पाडायचे. अजून 4 सामने अजून पार पाडायचे. त्यासाठी विनंती असेल पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण एका बाजूला विनोदजी जाधव असतील, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण आपल्या गावचे देखील एक माजी वरिष्ठ खेळाडू देखील असतील, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप सारे आभार कौतुक व्यक्त करतो. लगेचच सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. म्हणजेच काय बेस्ट वर्सेस बेस्ट विरुद्ध बेस्ट ही लढाई असेल. नाणेफेकीचा कौल झाला. स्वराज्य 11 या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल विजयी करत असताना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेले, तर फलंदाजी करण्यासाठी रिया पॅन्थर्स अर्थातच विशाल भुवड या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय. म्हणजेच काय मागचं काय झालं काय गेलं त्याला महत्त्व न देता तुम्हाला आत्ता काय करायचं आहे याच्याकडे जास्तीचं लक्ष वेधलं जाईल. एका बाजूला श्रवण रेवाले यांचा संघ देखील आपण पाहतोय. F4 सुपरस्टार संघ सकाळचे 2 सामने अपयशी ठरले, पण नंतरचा जो कमबॅक त्यांनी देखील केला ते देखील एक महत्त्वाचा कमबॅक त्यांच्या संघासाठी देखील राहिला गेलाय. सर्वात जास्तीच्या धावा त्यांच्या संघाने पटकावल्या 55 धावा. त्यांचा देखील रेकॉर्ड ब्रेक. एकदा सकाळच्या 17 पासून आपण विचार केला तर धावा कमी बनवलेल्या आहेत. आतापर्यंत एक संघ भेटला होता की 17 धावा. त्यानंतर आता पाहतोय तर याच्या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण कमीत कमी धावा बनवणारा त्याच्यापेक्षाही पहिला संघ भेटला. पहिला चेंडू लेट इज गो. योगेश मस्कर पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट स्ट्रोक. सेन्सिबल क्रिकेट. थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने होते. सर्कलच्या आतमध्ये चेंडू गॅदर करतील. एक संघाचा श्री गणेशा स्कोर कार्ड देखील ओपन केला जातोय. एक धावा धाफलकावरती. स्ट्राईक एंडवरती पाहतोय विशाल. नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण संदेश. सलामीची जोडी. एक युवा टॅलेंटेड दोन्ही एकाच विकेटवरती. एक्सपिरियन्स विरुद्ध एक यंग टॅलेंटेड ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये लढत असेल. योगेश मस्कर त्याच्या विपक्ष संदेश आणि त्याच्या साथी समवेत विशाल भोवड असेल. कशा प्रकारे केलं जाईल, कारण की त्याच्यासमोर देखील तेवढा जास्तीचं क्रिकेट तुम्ही आतला खेळताय ना, त्याच्यापेक्षा क्रिकेट योगेश मस्कर यांनी सोडून दिल्या क्रिकेट. हीच तर या खेळाडूंची खासियत आहे. प्रत्येक टप्पा आणि प्रत्येक लाईन अँड लेन वरती गोलंदाजी करणं हे या खेळाडूकडून जास्तीचा काल गाजवून दिला या खेळाडूने आपल्या गावासाठी. तिसरा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट स्ट्रोक. आडव्या बॅटने चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जाते निर्धाव यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये विसावला जाईल. धावसंख्या काही धावगतीला स्थगती लागली गेली आहे. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. शेवटचे 3 चेंडू या षटकातील धावा बनवाव्या लागतील. तुमच्यासमोर तेवढ्याच ताकदीची फलंदाजी करणारा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. धावा तुम्हाला कराव्या लागतील. आई मोठा फटका लगावण्याचा दिशाहीन चेंडू. चेंडू काही समजला नाही. चेंडू जातोय. पंचांचे दोन्ही समांतर करत असताना एक अवांतर धावेमध्ये कासवाच्या गतीने एक-1 धावसंख्या मात्र पुढे रदारली जाईल स्कोर कार्डवरती. फक्त आणि फक्त 3 चेंडू 3 धावा धावफलकावरती. 1 तेरी तो 1 मेरी. मैदानाच्या आतमध्ये काहीच एक खेळीमेळीचं वातावरण. ही देखील सेन्सिबल क्रिकेट ऑफ स्ट्राईकच्या दृष्टीने एक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खालती काही अडथळे आले, पण त्यांना देखील सामोरे जात असताना आपल्या महत्त्वाच्या संघासाठी 1 धाव वाचवली गेली. एकेरी धावेने संघाचं समीकरण पुढे सरसवलं जाईल. 4 धावा धावफलकावरती. 4 चेंडूने 4 धावा धावफलकावरती. कंजूस प्रकारची गोलंदाजी देखील योगेश यांच्याकडून देखील केली जाईल का, त्याच्यावरती लगाम लावला जाईल का. क्षेत्ररक्षक वेगाने आले. 1 धाव घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न मानस जडस्त
थ्रो येईपर्यंत दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट विशाल आणि संदेश यांच्या माध्यमातून आणि पंचांचा इशारा येतोय 2 धावा. याच दुहेरी धावेने संघाचं समीकरण मात्र पुढे सरसावलं जाईल. 6 धावा धावफलकावरती 5 चेंडू आणि 6 धावा. एकेरी दुहेरी धावेने कासवाच्या गतीने 1-1 धाव जमवत असताना अद्याप 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा जमवल्या जातील. बॅटिंग करत असताना रिया पॅन्थर संघ. आई मोठा फटका रडारमध्ये आला. त्याचा कार्यक्रम पूर्णपणे करून दिला. रिया पॅन्थरसाठी येतोय या शेवटच्या चेंडूवरती जीवन संजीवनी हा षटकार. थँक्यू सो मच. पहिल्या 5 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या गेल्या होत्या. कुठेशा निराशाजनक स्कोरबोर्ड आपण रिया पॅन्थर्स या संघाकडून आपण पाहतोय. कुठेसं एकदम चेहरे एकदम पडले होते. पण रडारमध्ये आला ना शेवटचा चेंडू. योगेश मस्करेने काहीशी चूक केली. चेंडू फक्त स्लॉटमध्ये दिला. त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवण्याचं काम कोणी केलं गेलं ना तर विशाल भुवड असेल. शेवटच्या चेंडूवरती फटका जरूर लगावला गेलाय. 6 धावा धावफलकावरती करत असताना सानी वाढ झाली. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 श्रीकांत आलेत. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतील संदेश यांच्यासाठी. दिशाही चेंडू असेल. पंचांकडे अपील केले. पंच पूर्णपणे लक्ष वेधत असताना एका बाजूला पाहतोय आपण विनोद जस्सी स्वतः चाणक्य पंच आहेत. खूप सारा क्रिकेट 40+ क्रिकेट यांनी देखील गाजवलाय. आई येते पंचांचा इशारा. दंडित केला जातोय. अरे हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दमता. हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दमता. मेरा गेंद भी वहां जाकर गिरा जा पिच के ऊपर चुना कमता. जा पिच के ऊपर चुना कमता. येतोय हा चेंडू फ्री हिट संदेशसाठी. हाई चेंडू पंचांकडे पुन्हा एकदा अपील करत असताना हाई चेंडू येते वाईटच्या स्वरूपामध्ये. एक अवांतर धावेमध्ये भर पडली जाईल. म्हणजेच का या दुहेरी धावेने धावसंख्या मात्र पुढे रदारली जाईल. 14 धावा धावफलकावरती. अजूनही फ्री हिट कंटिन्यू असेल. संदेश यांच्यासाठी संधीचं सोनं करावं लागेल. करावायचं असेल तर करण्यासाठी तुम्हाला काहीतरी आक्रमकता दाखवावी लागेल. चेंडू जाईल लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. 1 बाउंड चेंडू गॅदर करतील. तोपर्यंत दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये येत असताना या दुहेरी धावेने संघाचं समीकरण मात्र पुढे सरसवलं जाईल. 16 धावा धावफलकावरती. 1 चेंडू आणि 16 धावा. पहिला चेंडू वाईट फेकला नो फेकला. दुसरा चेंडू वाईट. तिसरा चेंडू फेकत असताना 2 धाव घेतल्या. म्हणजेच 2 चेंडू 1 चेंडू फेकत असताना 4 धावा खर्ची करत असताना महागडं षटक श्रीकांत यांच्याकडून देखील ठरलं जातोय का. मोठा फटका नो लुक शॉट करण्याचा पद्धतीचा संदेश यांच्या बॅटमधून खेळत असताना पॅडवरती अदलला जातोय. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क नाही. हाही चेंडू एक बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव घेतली जाईल. एकेरी धावेने संघाचं समीकरण मात्र पुढे सरसवलं जाईल 17 या धावसंख्येवरती. सकाळच्या 17 पासून जर का विचार करायला गेलो ना तर 17 या धावसंख्येवरती खतरा जरूर मिळतोय. कारण की षटकार चौकार न जाता विकेटच भेटतोय. पण आता काहीसं बदल घडेल का. काहीसं संध्याकाळच्या सत्रामध्ये काहीतरी नवीन आक्रमकता घडेल का पाहणं गरजेचं आहे. रडारमध्ये आला. विकेट जात होते पण इथे विकेट न जाता फक्त हा इतिहास मी बदलवू शकतो हे सांगतोय विशाल. विशाल यांच्या बॅटमधून येतोय हा षटकार. थँक्यू सो मच. चला या षटकारची संघाचं समीकरण मात्र अर्धा डझन धावाने पुढे सरसवलं जाईल 23 या धावसंख्येवरती. अलॉंग द कार्पेस्ट्रोक वाईटच्या दिशेने चेंडू फेकला होता. लेग साईडच्या दिशेने बॅट फिरवली होती ताकदीने विशाल यांनी. पण चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क नाही. हाही चेंडू जातोय निर्धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. एक अवांतर धावेमध्ये 24 ऑन अ बोर्ड. 0 विकेट लॉस ऑफ द विकेट द बाय रिया पॅन्थर संघ असेल. अजूनही चेंडूंचा विचार करायला गेलो तर 3 चेंडू बाकी असतील अजूनही या षटकातील. मोठा फटका लेग साइड अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येतील वेगाने. चेंडू गॅदर करतील. रोशन असेल. चेंडू खाली एक धाव घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न. मानस धाडस देखील सुखरूपरित्या आपल्या मैदानामध्ये वापस. पूर्णपणे दोन्ही फलंदाज या दुहेरी धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाईल 26-26. 4 चेंडू आणि 26 धावा. कितपत धावसंख्या मात्र उभी केली जाईल का. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी. पुढे होऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. चेंडू जातोय 1 बाउन्स.
तत्पर्यंत फक्त आणि फक्त संधी आली होती, संधी बनवली होती, पण त्या संधीचं सोनं तुम्हाला घेता आली नाही. असं म्हटलं जातं ना, आ बैल मारो म्हणजे साधी सोपी सरळ झेल तुमच्या हातामध्ये विशाल यांनी काढून दिली होती, पण ती तुम्हाला झेलता आली नाही. ही झेल तुम्हाला कितपत महागडी ठरते ह्या शेवटच्या चेंडूवरती उत्तम उदाहरण लवकरच भेटेल, नाही तर येणाऱ्या या षटकामध्ये देखील मिळेल तुम्हाला. शेवटचा चेंडू या षटकातील लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फटका भिर काऊन लावलाय सीमारेषा पार, येतोय हवाई सफर, दूरच दुरी लांबवरचा हा खणखणीत षटकार. थँक्यू सो मच. मी अगोदरच म्हटलं होतं तुम्हाला, जी कॅच सोडली आहे ना ती तुम्ही या षटकामध्ये ना या चेंडूमध्येच तुम्हाला याचं लाईव्ह टेलिकास्ट उदाहरण देखील भेटेल आणि ते तुमच्या डोळ्यासमोर देखील भेटेल. श्रीकांत यांना देखील माहिती आहे मी कॅच नव्हती या सोडलेली या फलंदाजाची, तरी मॅच देखील सोडली झाली. संदेश 33 धावा फलकावरती, 0 विकेट, लॉस ऑफ द विकेट द बाय रिया पॅन्थर संघ. अद्याप 33 बनल्यात. या 6 चेंडूमध्ये किती धावा बनल्या जातील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाज क्रमांक 3 वापरण्यात आला गेलाय, अर्थातच स्वराज्य इलेव्हन या संघाकडून. गोलंदाज क्रमांक 3 साठी स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं षटक अमोल. राईट हँड वर द विकेट मारा करतील संदेश यांच्यासाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील तेवढी उत्साह जास्त, अपीलमध्ये दमकम कमी. पंच चाणाक्ष असतील. बॅटची कडा, विकेटचं पतन, ही खेळाडू वृत्ती आहे मित्रांनो. कारण की पंचांना ते वाटलंही देखील नव्हतं की बॅटची कडा लगावली गेली आहे, पण जशा प्रकारे संदेश यांना वाटलं की बॅटची आतली कडा लगावली आहे, तसंच त्यांनी आपली विकेट सोडली आणि मैदानाच्या बाहेर देखील आले गेलेत. ही खेळाडू होती. या खेळाडूसाठी टाळ्या नक्कीच व्हायला का हरकत नाही मित्रांनो. जरूर आवर्जून सांगेल, कारण की याला देखील माहिती आपल्या बॅटची कडा लागली आहे. हवेची मुले आवाज आला नसेल पंचांना, पण आपण ही खेळाडू वृत्ती दाखवली आहे. क्रिकेटमध्ये जर का तुम्हाला जास्तीचा काल क्रिकेटचा गाजवायचा असेल तर तुम्हाला सातत्याने आणि सन्मतेने तुम्हाला पूर्णपणे क्रिकेट खेळावं लागेल. बॅटर क्रमांक 1 डाऊनसाठी सज्ज आले गेलेत, सनी आले गेलेत. यांनी देखील क्रिकेट काही काल गाजवला आहे. अद्याप आपल्या गावासाठी करावं लागेल, संघ मालकासाठी करावं लागेल, रिया पॅन्थरच्या संघासाठी करावं लागेल. अकूट टप्प्याचा शॉर्ट ऑन पूल, सक्सेसफुल अँड वंडरफुल, लॉंग ऑन, लॉंग वरती जातोय षटकार. थँक्यू सो मच. 39 ऑन अ बोर्ड, 1 लॉस ऑफ विकेट द बाय रिया पॅन्थर संघ. 55चा हायस्ट स्कोर आहे. 39 अद्याप बनल्या गेल्यात 2 चेंडूमध्ये. अजून येणारे शेवटचे 4 चेंडू असतील. सनी यांच्या बॅटमधून जो हवाई सफर हल्ला, अर्धा डझन धावा देणारा षटकार. पुन्हा एकदा ब्लॉकॉलचा चेंडू होता, भन्नाट वेग, स्ट्रेट डाय, गोलीच्या रफ्ताने चेंडू घेतला गेला. एक धाव घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न, श्रीकांत चेंडू खालती येतील तत्पर्यंत 1 बाउन्स चेंडू गॅदर करतील. एकच धाव घेतली जाईल. एकेरी धावेने 40 धावा फलकावरती. एक विकेटचं पतन. रिया पॅन्थर संघ अजूनही स्ट्राईक एंडवरती. जास्तीचे लक्ष ज्या खेळाडूकडे लागलं होतं विशाल यांच्याकडे, मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण विशाल. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील, कशा प्रकारे केली जाईल. मोठा फटका, हाई चेंडू येतोय लॉंग ऑन वायडिशच्या डोक्यावरून येणारा हा विशाल यांच्या बॅटमधून या मॅच मधील चौथा षटकार. थँक्यू सो मच. विशाल यांना देखील माहिती आहे याच्या अगोदरचा सामना आपण पराजित झालोय, आता काहीतरी करावं लागेल, जिंकावं लागेल. करण्यासाठी हाई येतोय बॅक टू बॅकचा विशाल यांच्या बॅटमधूनचा हा षटकार आणि या 6 धावेशी संघाचं समीकरण पुढे सरसावलं जाईल. ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न प्रामाणिकपणे करावा लागतो. ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा लागतो. यश जर का मिळत नसेल तर त्यासाठी दिवस रात्र एक करावा लागतो. यश जर का मिळत नसेल तर त्यासाठी दिवस रात्र एक करावा लागतो. धावसंख्या मात्र पुढे राधारली जाईल. 52 ऑन बोर्ड, 52 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, घुटना टेक और ये सिक्सर देख. नतीजे येतोय 58 ऑन बोर्ड, 58 धावा फलकावरती. आणि विजयाच्या समीप जायचं असेल तर स्वराज्य इलेव्हन संघाला 18 चेंडू आणि 59 धावांचं आव्हान पेलावं लागेल. थँक्यू सो मच. कमान बाय द डीजे.
चला थँक्यू. धन्यवाद डीजे. काय विशालची अप्रतिम फलंदाजी करत असताना वैयक्तिक या मॅचमध्ये सर्वांचं याच्या अगोदरच्या मॅचमध्ये राज शिंदे यांनी मंत्रमुग्ध केलं होतं प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना. पण या मॅचमध्ये काहीसं विशाल भुवड अजय हॅट्रिक सिक्स साठी अजय कलवणकर यांच्याकडून विशाल भोड यांच्यासाठी ₹1000 आले गेले. तसेच सूरज साकले यांच्याकडून ₹200 कॅश प्राईज आणि कल्पेश भुवड यांच्याकडून सुरेश आगरे यांच्याकडून ₹200 कॅश प्राईज आलं गेलंय. तसेच कल्पेश भुवड यांच्याकडून देखील ₹500 कॅश प्राईज आलं गेलंय. आणि तसेच संघ मालक रिया पॅन्थर्स या संघाचे संघ मालक यांच्याकडून देखील ₹500 कॅश प्राईज आलं गेलं, आमच्याकडे जमा झालं गेलंय. नंतर विशाल तुम्ही याल आणि आपण आपलं बक्षीस आपण घेऊन जाल अशी आशा व्यक्त करतो. चला चेंडू पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. यानंतरचा होणारा सामना असेल आजच्या दिवसातील लास्ट अँड गोचा सामना असेल. संघ एका बाजूला असेल श्री गणेशा वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला निधी फायटर्स. दोन्ही संघांचे संघ मालक तसेच कर्णधार आपण सज्ज व्हायचं आहे. याच्यानंतरचा होणारा सामना टॉस का बॉस आपण छोटे बालमित्र असतील आपण खालती करायचं आहे. लगेचच याच्यानंतर आपण नाणेफेकीचा पण कौल करणार आहोत. एका बाजूला श्री गणेशा वॉरियर संघ तर दुसऱ्या बाजूला निधी फायटर संघ. चला दोन्ही संघ आपण यायचं आहे, नाणेफेकीचा कौल करायचा आहे. जास्तीचा वेळ आपण खर्च करणार नाही. काय प्रेक्षकांचं प्रेम आहे. अजय कलोणकर आपण पाहतोय प्रत्येकाचा एक चॉईस खेळाडू असतो. पण हा चॉईस खेळाडू असताना फक्त खेळाडूच नव्हे तर आत्ताच्या या क्रिकेटच्या प्रत्येक षटकारासाठी अजय कलवणकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आलं गेलं. म्हणजेच काय जेवढं वर्षाव आपण दाखवलं होतं की विशाल भुवड यांच्यावरती प्रेम दाखवलं होतं तेवढंच अभि यांच्यावरती देखील बक्षिसांचा वर्षाव लावला गेलाय. तसेच योगेश मस्कर यांच्यासाठी देखील बक्षिसांचा वर्षाव लावला गेलाय. म्हणजेच काय सर्व प्लेयर सर्व खेळाडू सर्व एक समान आहेत. फक्त प्रेक्षकांना काय आवडतात, जास्तीचे लांबवरचे लांब आणि दूरवरचे फटके खेळणारे फलंदाज किंवा गोलंदाज विकेट घेणारे हे रसिक मायबाप प्रेक्षकांना जास्तीचे आवडतात. कारण की क्रिकेटचा थरार आहे ना तो जास्तीचा टेनिस पटलावरती जाम फास्टवरती केला गेला मित्रांनो. म्हणूनच जाऊया 58 धावा जिथे बनवायचे आहेत, 59 धावा बनवायचे आहेत. धावांचा विजय करायचा असेल तर स्वराज्य 11 संघ सज्ज असेल. एका बाजूला योगेश, दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण अभिषेक आणि योगेश मस्कर. स्ट्राईक एंडवरती पहिला चेंडू भिरकावून लावलाय सीमारेषा पार लेग साईडच्या दिशेने. तो योगेश यांच्या बॅटमधून पहिला षटकार. चला थँक्यू सो मच. जिथे विशालने या मॅचचा एंड केला होता ना तिथूनच योगेश मस्कर यांनी स्टार्ट करून दिलाय. विशाल बोर्ड यांनी षटकार मारून त्याचा फिनिश केला होता. इथे योगेश मस्कर यांनी त्याला स्टार्ट करून दिलाय. ब्लॉकवलचा चेंडू अर्थातच ब्रह्मास्त्र चेंडू फेकला होता. परफेक्ट यॉर्कर. योगेश यांना काही समजलं नाही. यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल. हाही चेंडूचा संदेश यांचा निर्धाव. जिथे तुम्हाला 59 धावा बनवायचे आहेत म्हणजे तुम्हाला प्रत्येक षटकाची सरासरी तुम्हाला गाठायची असेल तर 19.33 ची सरासरी गाठावी लागेल विजयाकडे वाटचाल करायची असेल तर. हाही चेंडू पंचांचं चाणाक्ष लक्ष असेल नक्कीच. हाही चेंडू असेल नो. तुमच्या समवेत जेवढ्या ताकदीचा आणि जास्त युक्तीचा खेळाडू ज्यावेळी खेळत असतो ना त्यावेळी कायशी गोलंदाजाची लाईन अँड लेन भरकटली जाते. पहा सकाळच्या सत्रापासून संदेश यांच्या गोलंदाजीमधून एकही चेंडू नो फेकला नव्हता. पण जसे योगेश आले काहीसं चेंज ऑफ पेस. पुन्हा हाही चेंडू ऑफस्टिकच्या दिशेने चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खालती येतील. जास्तीचा उत्साह आहे पण हा उत्साह अति नाही. चेंडू आहे फ्री हिट. उघडा डोले बघा नीट. हा चेंडू आहे फ्री हिट. हा याच्या अगोदरचा चेंडू फ्री हिट दिला होता नो दिला होता पंच. अच्छा म्हणजे नियम आहे की माफी असावी. नाहीतर काहीसा आता एक नियम आहे की नो चेंडू असेल तर फ्री हिट असतो. कदाचित आपण क्रिकेट कुरुक्षेत्रामध्ये आपण पाहतोय नियम क्रमांक 22 लागला गेला आहे. काहीसं कालांतराने क्रिकेट पुढं गेलं आहे
तर फ्री हिट नसेल चेंडू हा विकेटचा पतन म्हणजेच काय असं वाटलं होतं की जाईल चेंडू पण नाही. चेंडू फ्री हिट नाहीये. चेंडूचं विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 योगेश यांना माघारी परतावं लागेल. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 7. एकदम विकेटसाठी अजय कलवणकर यांच्याकडून ₹500 आले गेलेत. श्रीकांत आले गेले स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण. चेंडू हवेमध्ये जातोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स चेंडू जाईल. चेंडू गॅदर करेपर्यंत 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू गॅदर केला जाईल. 2 धावा घेतल्या जातील. आता असं कुठे जर का विचार करायला गेलो ना तर रिया पॅन्थर्स गोलंदाजी करत असताना जीवात जीव असेल. कारण की यांना देखील माहिती आहे जर का योगेश मस्कर जर का जास्तीचे चेंडू विकेटवरती जर का थांबलेच तर कुठेसं मॅचचंही आपल्या हातातून मॅच देखील घेऊन जाऊ शकतो. हे देखील यांना देखील माहिती होतं. विशाल भोवळला देखील नक्कीच माहिती असेल कारण की योगेश यांचं क्रिकेट काहीसं असेल. हाही चेंडू दिशाहीन चेंडू फेकला होता. लाईन अँड लेन सटीक लाईन लेन नसेल. नक्कीच योग्य गती होती पण त्या गतीवरती स्वार होण्यासाठी दिशा अयोग्य होती. चेंडू वाईट जातोय. एक अवांतर धावेमध्ये भर पडली जाईल. 10 धावा धावफलकावरती. अजूनही जर का विचार करायला गेलो तर या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. हवेमध्ये चेंडू फटका फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली करणार नाही कोणती चूक. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 2. 10 या धावसंख्येवरती लागलेला स्वराज्य 11 या संघाला दुसरा धक्का. कमान बाय द डीजे. चला याच्यानंतर होणारा सामना श्री गणेश वॉरियर संघ विपक्ष संघ असेल निधी फायटर्स. दोन्ही संघांचे कर्णधार विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण टॉस का बॉक्समध्ये यायचं आपण. याच्यानंतर लगेचच आपला या सामन्यानंतर आपला सामना खेळवला जाईल. चला लगेचच या आपण श्री गणेश वॉरियर्स गणेशा वॉरियर्स विपक्ष संघ असेल निधी फायटर्स. चला या नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. विनंती असेल शुभास ते आपण पाहतोय. विकेट या चेंडूवरती देखील विकेटचं पतन. चला एक षटक समाप्त अखेर धावांचा विचार करायला गेलो तर 10 धावा धावफलकावरती. अजूनही तुम्हाला जर का विजयाची वाटचाल करायची असेल तर 59चा पाठलाग करत असताना तुम्हाला अजूनही 49 धावा बनवाव्या लागतील. 59चा पाठलाग करत असताना 49 धावा. अजूनही 12 चेंडू 49 धावा. 24.50 ची सरासरी गाठावी लागेल. फटका फसलाय अभिजित यांचा. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येथील नरेश जे अग्री असतील चेंडू खाली. एक धाव घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न. शॉर्ट ऑन पोल सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न. फटका अपयशी ठरतोय. फक्त आणि फक्त मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. याच दुहेरी धावेने संघाचं समीकरण मात्र पुढे सरसावलं जाईल. 12 धावा धावफलकावरती. गोलंदाज क्रमांक 2 आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. वा काय क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. मूर्ती लहान पण कीर्ती महान. काय क्षेत्ररक्षण केलं होतं. फेकी देखील तेवढीच लाजवाब केली होती पण करता आलं नाही. एक धाव फक्त आणि फक्त सिंगल. या सिंगलच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 13. गोलंदाज पाहतोय आपण मिड ऑफचे क्षेत्ररक्षक होते. क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरनं जाईल तर पर्यंत येतील. चेंडू गॅदर करतील. फेकी केली आहे. एकच धाव. सिंगल डबल काही कन्वर्ट करता येत नाही. एकेरी धावेने पुन्हा एकदा संघाचं समीकरण पुढे सरसवलं जाईल. वैभव आपल्या कोट्यातील चौथा चेंडू घेऊन सज्ज. ही देखील मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला गेला होता. दूरवरची मॅच लांबवरती सोडली गेली आहे. फक्त आणि फक्त धाववरती स्थिर लावती गेली आहे. 14 धावा धावफलकावरती. धावा तुम्हाला बनवाव्या लागतील कारण की ते 12 चेंडूमध्ये तुम्हाला 49 धावा बनवायच्या असतील तर सिंगल डबलने तुम्ही मॅच विजयी नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला मोठमोठे फटके सीमारेषेच्या बाहेर जसे विशाल यांनी टाकले ना तशाच प्रकारे तुम्हाला करावे लागतील. हा देखील आलाय. जसं म्हटलं त्याला देखील ऐकलं. सीमारेषा पार पाठवलाय. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक विशाल भुवड यांच्या डोक्यावरून येणारा मस्तक पे दस्तक करणेवाला षटकार.
थँक सो मच. चौथ्या चेंडूवरती जरूर षटकार आला गेला. पाचवा चेंडू कशा प्रकारे फेस केला जाईल. पंच दोन्ही समांतर करत असताना एक अवांतर धावेमध्ये भर पडली जाईल. धावफलकावरती धावा असतील, विचार करायला गेलो तर 21 धावा धावफलकावरती. 21 धावा तर बनल्या गेल्यात. अद्याप अजूनही खूप साऱ्या धावा बनवाव्या लागतील. चेंडू जातोय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतील पण काय क्षेत्ररक्षक काय झेल पकडलाय. वा, जॉन्टी रूटची आठवण करून दिली आहे. बाण जरी मध्ये आला ना तरी पण झेल सोडला नाही. एक तो पडलो तरी चालेल पण झेल सुट्टा कामा नाही. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 बाद. थँक्यू सो मच. विराज गोलंदाज क्रमांक 3 साठी सज्ज असतील. विराज विशाल यांनी विश्वास दाखवला गेला. विराज यांच्यावरती खूप साऱ्या धावा बनवाव्या लागतील. ऑफ स्टिकच्या दिशेने चेंडू फेकला गेलाय. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू असेल. वन बाउंड चेंडू गॅदर करतील. सनी यांच्या हातामध्ये विसावला जाईल. ज्यांनी फलंदाजी करत असताना यांनी देखील एक जरूर षटकार लगावला होता पण आत्ता फिल्डिंगची गरज. एक धाव घेतली गेली. एकेरी धावेने संघाचं समीकरण 22 ऑन अबोर्ड. 22 धावा धावफलकावरती. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू रोशन यांच्याकडे गेला जातोय. काय केले गेले. आत्महत्या धावचितच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक रोशन यांना माघारी परतावं लागेल. चला, बॅटर क्रमांक 7 वरती आपण पाहतोय सिद्धेश. बॅटर क्रमांक 7 साठी आले गेलेत. एका बाजूला रोशन, एका बाजूला सिद्धेश. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. ऑफस्टिकच्या दिशेने रोशन यांच्या बॅटमधून हवाई सफर झालाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली करणार नाही कोणती चूक. धक्का क्रमांक 6. जशाच तसे आले त्यांना देखील माघारी परतवून लावले. येतोय धक्का क्रमांक 7 बाद. चला, थँक्यू सो मच. बॅटर क्रमांक 8 वरती सज्ज असतील. आतापर्यंत आपण पाहतोय सकाळच्या 17 पासून जास्तीचे विकेट याही संघाकडून आले गेले तर स्वराज्य 11 संघ असेल. बॅटर क्रमांक 8 वरती बॅटिंग करण्यासाठी सज्ज असतील रोशन. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर लगावण्याचा प्रयत्न. जसे आले यांना देखील माघारी परतावून लावले. काय चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये. विकेट गडी बाद. धक्का क्रमांक 7 बाद. थँक्यू सो मच. फक्त इथं विकेटच घे, बाकी काही नको. कारण की प्रत्येक जर का विचार करायला गेलो ना तर स्वराज्य 11 संघ यांचं देखील म्हणणं असेल की आलेल्या आपल्या प्रत्येक प्लेअरला फलंदाजी करण्याची संधी भेटावी. याचाच काहीसा कारनामा बहुतांश उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना आपण पाहतोय. प्रत्येक फलंदाज जातोय, माघारी परतावे लागतंय. विकेट हॅट्रिक केली जाईल का. आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक याही गोलंदाजाने केली गेली आहे. नाव आहे विराज जाधव आणि लास्टचा चेंडू जातोय डॉट डिलिव्हरीमध्ये. आणि आजच्या दिवसातील हॅट्रिकचे सिक्सर लगावण्याचा हॅट्रिकचा कारनामा देखील केला होता. पण आता विकेटची हॅट्रिक आजच्या दिवसातील पहिला गोलंदाज असं ठरलं जातोय की आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक विराज जाधव याच्या नावावरती राहिली गेली आहे. कमान बाय द डीजे.
विराजच्या हॅट्रिकसाठी देखील एक बहुतांश किंबहुना सर्व फक्त आपण विचार करतो की फक्त आपल्या मुलांचंच प्रेम असतं तर नाही. क्रिकेटवरती जर का एक आजच्या दिवसातील हाही देखील लाईव्ह टेलिकास्ट केला जाईल. विराज यांची आत्या आहेत. त्यांच्याकडून देखील विराज यांच्या या 3 विकेटच्या हॅट्रिकसाठी ₹200 कॅश प्राइज आलं गेलं. वाह!